सभी विद्यार्थियों को 8वीं कक्षा में फिर से स्वागत करती हूँ। जैसे कि हमने देखा था कि आपका जो पिछली कक्षा में पाठ था समाचार पत्र की आत्मकथा, तो विद्यार्थियों यहाँ पर समाचार पत्र खुद ही कह रहा है कि मैं रोज हर एक घर में जाता हूँ, देश विदेश की कहानियाँ सुनाता हूँ, जमीन से लेकर आसमान तक सभी खबरें मेरे पास रहते हैं। तो मैं कौन हूँ पूछ रहा है, तो यह है समाचार पत्र। तो विद्यार्थियों यहाँ पर समाचार पत्र कहता है कि कुछ लोग मुझे चाय पीते पीते ही मुझे पढ़ लेते हैं, कुछ लोग मेरे बिना उनकी सुबह ही नहीं होती और मैं सब में सस्ता क्या हूँ, साधन हूँ। जैसे कि अमीर और गरीब दोनों का सस्ता साधन हूँ कहता है। देखिए विद्यार्थियों, समाचार पत्र से हमें बहुत कुछ लाभ है। देश विदेश की खबरें हम घर में बैठकर ही देख सकते हैं, साथ साथ हम आसमान से लेकर जमीन तक सभी खबरें समाचार पत्र द्वारा पढ़ सकते हैं। और समाचार पत्र से ही हमारा जो ज्ञान है यह ज़्यादा होता है और समाचार पत्र पढ़ने से हमें सामान्य ज्ञान भी मिलता है। साथ साथ में हम जिस भाषा में उस पत्र को पढ़ते हैं उस भाषा भी हमें ठीक तरह से लिखने और पढ़ने के लिए आता है। तो विद्यार्थियों, समाचार पत्र हर एक तरफ से भी हमें क्या है, बहुत महत्वपूर्ण है। इसीलिए समाचार पत्र कहता है कि मैं हर एक आदमी या इंसान का एक महत्वपूर्ण अंग बन गया हूँ और साथ में मैं गरीब और अमीर दोनों का क्या बन गया हूँ, सस्ता साधन बन गया हूँ। देखिए अमीर लोग भी समाचार पत्र खरीद सकते हैं और गरीब लोग भी यहाँ पर समाचार पत्र खरीद सकते हैं। और यहाँ पर समाचार पत्र कहता है कि प्राचीन काल में राजा महाराजा अगर संदेश भेजना चाहते थे तो वह क्या करते थे, कबूतर के द्वारा संदेश भेजते थे। लेकिन उसके बाद जैसे जैसे विज्ञान और तंत्रज्ञान बढ़ता जा रहा है और समाचार पत्र कह रहा है कि मेरे और भी साधन बन गए हैं, जैसे कि दूरदर्शन। हम दूरदर्शन पे क्या कर सकते हैं, कोई भी समाचार देख भी सकते हैं, घटनाओं को देखने के साथ हम सुन भी सकते हैं। रेडियो द्वारा हम कुछ घटनाओं को सुन सकते हैं और कंप्यूटर और आज क्या आ गया है, मोबाइल आ गया है। तो विद्यार्थियों, यह सब समाचार पत्र के और भी क्या बन गए हैं, साथी बन गए हैं। यह सब हमें क्या कर रहा है, समाचार पत्र खुद ही हमें बता रहा है। समाचार पत्र अपनी आत्मकथा को यहाँ पर विद्यार्थियों बता रहा है। और समाचार पत्र कहता है कि रेडियो में हम केवल सुन सकते हैं, दूरदर्शन में घटनाओं के साथ हम क्या कर सकते हैं, सुन सकते हैं। लेकिन इन दोनों से भी सस्ता साधन क्या हूँ, मैं हूँ। हर एक भी मुझे खरीद पा सकता है। देखिए कुछ गरीब लोग दूरदर्शन या मोबाइल या कंप्यूटर खरीदना बहुत मुश्किल होता है, लेकिन जो उसमें हम समाचार देखते हैं, समाचार पत्र में भी वही क्या रहते हैं, समाचार रहते हैं। इसीलिए यहाँ पर समाचार पत्र कहता है कि मैं सबसे सस्ता साधन हूँ, इसीलिए सब लोग मुझे खरीद सकते हैं और मैं मितव्यय भी हूँ कहता है। तो विद्यार्थियों, यहाँ तक हमने पिछली कक्षा में देखा था और हमने क्या किया था, कुछ प्रश्न उत्तर इसमें से आपको लिखने के लिए कहा था। तो आज हम इसके आगे का जो भाग है यह देखेंगे। फिर भारतवर्ष में पहले क्या हो गया, अंग्रेजी समाचार पत्र छप गया, उसका नाम था बंगाल गजेट। देखिए विद्यार्थियों, जो भारत में पहले अंग्रेजी समाचार पत्र कौन सा है, बंगाल गजेट है। देखिए आपको कहीं भी यह प्रश्न पूछा जाएगा, केवल ना 8वीं कक्षा में पुस्तक में ही नहीं, आपको कोई भी सामान्य ज्ञान परीक्षा के लिए यह प्रश्न पूछा जाएगा कि भारतवर्ष का पहला अंग्रेजी समाचार पत्र कौन सा है। तो विद्यार्थियों, भारत में पहला अंग्रेजी समाचार पत्र है बंगाल गजेट। फिर उसके बाद जो पहला हिंदी समाचार पत्र था वह था उद्यत मार्तंड। देखिए विद्यार्थियों, आपका प्रश्न बहुत बार यह प्रश्न आ चुका है कि हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा है। यह प्रश्न आपके जो पिछली कक्षा में जो आपके प्रश्न पत्रिका थे, प्रीवियस जो क्वेश्चन पेपर्स थे, उसमें यह प्रश्न बार बार पूछा गया है कि हिंदी का पहला समाचार पत्र
कौन सा है? तो विद्यार्थियों हिंदी का पहला समाचार पत्र है उदत मातड़ और अंग्रेजी का पहला समाचार पत्र है कौन सा? बंगाल गजट। फिर विद्यार्थियों यहाँ पर कन्नड़ का पहला समाचार पत्र भी यहाँ पर बताया गया है कि पहले कन्नड़ का समाचार पत्र है मंगलुरु समाचार। तो देखिए विद्यार्थियों यह जो तीनों है बहुत महत्वपूर्ण है। ये तीनों जो पॉइंट्स है इसे आप याद रखिए। देखिए पहले हिंदी का पहला समाचार पत्र है उदत मातड़, फिर अंग्रेजी का पहला समाचार है बंगाल गजट, उसके बाद जो कन्नड़ का पहला समाचार पत्र है मंगलुरु समाचार पत्र। फिर यहाँ पर समाचार पत्र खुद ही बता रहा है कि मैं अंग्रेजी में, हिंदी में, कन्नड़ में और कई कई भाषाओं में रोज हजारों मेरे प्रति क्या जाते हैं, बिके जाते हैं। तो यहाँ पर बहुत कुछ समाचार पत्र हैं विद्यार्थियों। हम कर्नाटक में है इसलिए ज्यादा से ज्यादा कन्नड़ या इंग्लिश समाचार पत्र पढ़ते हैं। तो अलग अलग भाषा के समाचार पत्र भी यहाँ पर प्रकाशित किया जाता है। तो बहुत सारे समाचार पत्र हैं। कुछ समाचारों के पत्र के नाम लिखिए, ऐसा भी प्रश्न आ सकता है। और कुछ समाचारों के पत्रों के नाम यहाँ पर दिए गए हैं। तो नव भारत टाइम्स, डेक्कन हेराल्ड, इंडियन एक्सप्रेस और दैनिक जागरण, अमर उजाला, संयुक्त कर्नाटक कन्नडम्मा, प्रजावाणी और टाइम्स ऑफ एक्सप्रेस, ऐसे बहुत सारे तरुण भारत, सकाल, ऐसे हर भाषा में क्या कर रहे हैं, समाचार पत्र आज वर्तमान में क्या कर रहे हैं, प्रकाशित कर रहे हैं। तो विद्यार्थियों यह थे कुछ समाचारों पत्रों के नाम। आपको ऐसा भी प्रश्न आता है कि कुछ समाचार पत्रों के नाम लिखिए, तो आप इनमें से कोई भी लिख सकते हो, जैसे कि अमर उजाला, संयुक्त कर्नाटक, प्रजावाणी, कन्नडम्मा, विजयवाणी, विजय कर्नाटक, डेक्कन हेराल्ड, तरुण भारत, सकाला। और ये है कुछ समाचार पत्रों के नाम वर्तमान में, जो आज वर्तमान में छपे जा रहे हैं उन समाचारों पत्रों के नाम। ऐसा भी 2 अंक के लिए यह प्रश्न पूछा जाएगा कि कुछ समाचार पत्रों के नाम लिखिए, इसे 2 अंक आपको पूछा जाएगा। और हिंदी का पहला समाचार पत्र, अंग्रेजी का पहला समाचार पत्र और कन्नड़ का पहला समाचार पत्र, इतना आप याद रखना बहुत जरूरी है। तो इसके आगे हम देखेंगे, मैं दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आदि के रूप में आपके हाथ में रहता हूँ। विषय की दृष्टि से मुझे सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, आर्थिक, सांस्कृतिक, मनोरंजन आदि वर्गों में विभाजित किया जाता है। तो यहाँ पर समाचार पत्र कह रहा है कि मैं दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आदि के रूप में आपके हाथ में आ रहा हूँ। देखिए दैनिक हर रोज आता है, 15 दिन के बाद एक बार आता है और 1 महीने के बाद भी समाचार पत्र यहाँ पर आपको आता है, हाथ में आता है। विषय की दृष्टि से देखिए हर रोज आता है, दैनिक समाचार पत्र आता है, पाक्षिक मतलब 15 दिन के बाद और मासिक मतलब 1 महीने के बाद जो आते हैं वो भी आते हैं। जैसे हमें चाहिए वैसे हमें समाचार पत्र मिल सकते हैं। और समाचार पत्र खुद ही कह रहा है कि मैं दैनिक हूँ, पाक्षिक हूँ, मासिक हूँ, इसीलिए समाचार पत्र यहाँ पर हर रोज भी छपा जाता है, 15 दिन के बाद एक बार भी छपा जाता है और 1 महीने के बाद भी छपा जाता है। और यहाँ पर समाचार पत्र कहता है कि विषय की दृष्टि से मुझे, जैसे कि हम विषय की दृष्टि से देखा गए तो सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, आर्थिक, सांस्कृतिक, मनोरंजन आदि वर्गों में विभाजित किया जाता है। जैसे कि विषय की दृष्टि में हम देखा गए तो यहाँ पर सामाजिक, जैसे समाज के दृष्टि से, धार्मिक जैसे धर्म और जो भी धार्मिक कार्य है उसके बारे में, और साहित्यिक जैसे साहित्य है उसके दृष्टि से, और सांस्कृतिक जैसे सांस्कृतिक कोई भी कार्यक्रम हो, और मनोरंजन जो मनोरंजक रहता है वह भी यहाँ पर छपा जाता है। इसीलिए विद्यार्थियों मैं कहती हूँ कि समाचार पत्र हर एक दृष्टि से हमें अच्छा खबर देता है, जैसे कि सामाजिक कार्यों के बारे में देता है, धार्मिक कार्यों के बारे में यहाँ पर छापा जाता है, सांस्कृतिक बारे में छापा जाता है और खेल कूद के बारे में छापा
छापा जाता है और मनोरंजन भी यहाँ पर रहता है। इसीलिए यहाँ पर कहता है कि समाचार पत्र में दैनंदिन और साप्ताहिक और पाक्षिक हर एक क्या करता हूँ रूप में आपके हाथ में आता हूँ। जैसे मैंने बताया था कि दैनिक हर रोज समाचार पत्र आता है, हर शाम में एक अलग समाचार पत्र आता है, हर शाम में कुछ खबरें अलग आती है। तो शाम में भी कोई समाचार कोई भी रूप में यहाँ पर हमें मिल सकता है। और पाक्षिक, दैनिक और साप्ताहिक इन तीनों के रूप में भी हमारे हाथ में आता है। और यहाँ पर कहा जाता है कि समाचार पत्र खुद कह रहा है, अगर विषय की दृष्टि से देखा गए, विद्यार्थियों विषय की दृष्टि से देखा गए तो भी हमें सामाजिक, धार्मिक और आर्थिक और मनोरंजन, खेल कूद के बारे में भी हम समाचार पत्र में देख सकते हैं। इसीलिए यहाँ पर समाचार पत्र में यह कहता है और कहता है कि मुझ में देश विदेश में घटने वाली घटनाओं का विवरण रहता है। मुझसे खेल कूद, सिनेमा, मौसम, नौकरी संबंधी विज्ञापन, बाजार भाव, कृषि, व्यापार संबंधी सूचनाएं मिलती है। कार्टून, पदबंध, विवाह संबंधी विज्ञापन और परीक्षा उपयोगी सामग्री, परीक्षा फल आदि मुझसे जान सकते हैं। और यहाँ पर समाचार पत्र ये भी कह रहा है कि मुझ में देश विदेश में घटने वाली घटनाओं का विवरण रहता है। देखिए विद्यार्थियों, समाचार पत्र कह रहा है कि मुझ में देश विदेश में घटने वाली घटनाओं के बारे में भी खबर मिल सकती है। हमारे देश में ही नहीं बल्कि देश विदेश में घटने वाली घटनाओं के बारे में भी समाचार पत्र में क्या करता है, समाचार देता है। केवल हमारे देश में नहीं, दूसरे देश में भी क्या हो रहा है इसके बारे में भी हमें खबरें समाचार पत्र से ही मिलती है। मुझसे खेल कूद, देखिए यहाँ पर समाचार पत्र कह रहा है कि खेल कूद के बारे में, जैसे कि यहाँ पर हम क्रिकेट के बारे में देख सकते हैं, जब कबड्डी के बारे में देख सकते हैं, हॉकी के बारे में देख सकते हैं। जैसे हमारे खेल कूद के जो समाचार है उसे भी हम समाचार पत्र द्वारा ही यहाँ पर देख सकते हैं। और कहता है कि सिनेमा, मौसम और नौकरी संबंधी भी मेरे पास जानकारी रहते हैं। जब सिनेमा में अभी नया सिनेमा कौन सा आया है और उस सिनेमा में जो नए हीरो हीरोइन है उसके बारे में, और जो हिंदी में, इंग्लिश में, कन्नड़ा में सभी में जो नए सिनेमा है उसके बारे में भी हमें खबरें देता है। साथ साथ में नौकरी संबंधी, जैसे कि जहाँ पर नौकरी बुलाया गया है हम समाचार पत्र के द्वारा ही क्या करते हैं, उसे देखकर जहाँ हमें बुलाया गया है वहाँ पर हम नौकरी को जाते हैं। देखिए अगर एक जहाँ पर नौकरी है उन लोगों ने क्या करते हैं, समाचार पत्र में देते हैं कि हमारे यहाँ या हमारे ऑफिस में या हमारे कॉलेज में या हमारे पाठशाला में यहाँ पर नौकरी मिलता है, आप संपर्क कीजिए, ऐसे डालते हैं तो हम वहाँ पर दूरवाणी जो देते हैं संख्या उसे देखकर उन्हें संपर्क कर सकते हैं। इससे भी हमें क्या है, फायदा है। फिर बाजार भाव, देखिए कृषि बाजार भाव, आज बाजार का भाव कितना है या सोना चांदी का भाव कितना है, और कृषि व्यापार संबंधी भी सूचनाएं हमें मिल सकती है। देखिए किसानों को कृषि संबंधी सूचनाएं मिल सकती, और घर में बैठे महिलाओं को तो सोना चांदी का ही लगा रहता है, तो उनको भी क्या सोना चांदी का जितना भाव है वो समाचार पत्र द्वारा ही देख सकते हैं। देखिए विद्यार्थियों, केवल एक ही नहीं, तरह तरह की खबरें हमें समाचार पत्र से मिल सकती है। विद्यार्थियों, समाचार पत्र बहुत क्या है, उपयोगी है। इसीलिए यहाँ पर हर एक खबरें हमें मिल सकती है। विद्यार्थियों को परीक्षा उपयोगी, देखिए पहले तो ऐसे नहीं था, लेकिन आज क्या कर रहे हैं, विद्यार्थियों के लिए विद्यार्थी मित्र भी छापा जा रहा है। उसमें उनके परीक्षा उपयोगी जो कुछ भी है वह दिया जाता है। अगर कुछ पाठ है तो उसका पाठ के प्रश्न उत्तर दिए जाते हैं, और जो प्रीवियस क्वेश्चन पेपर्स है वह भी उसमें हमें मिल सकता है, और जो मॉडल क्वेश्चन पेपर है परीक्षा उपयोगी में वह भी दे सकते हैं। अगर कोई कविता है तो उसका भावार्थ दे सकते हैं। इंग्लिश में कोई ग्रामर हो तो उसे भी समाचार पत्र द्वारा हम देख सकते हैं। मैथ्स के कुछ सम्स भी और साइंस के कुछ डायग्राम्स भी हम क्या करते हैं, परीक्षा उपयोगी में विद्यार्थी मित्र इस समाचार पत्र में हम देख सकते हैं। विद्यार्थियों को तो बहुत
क्या हो सकता है, उपयोग हो सकता है। इसीलिए विद्यार्थियों समाचार पत्र आज हर एक इंसान का एक महत्वपूर्ण अंग बन गया है। साथ साथ में देखिए विद्यार्थियों को अगर परीक्षा का जो रिजल्ट आने वाला है तो उसे भी हम क्या करते हैं, समाचार पत्र द्वारा ही देख सकते हैं। अगर परीक्षा का फल आ रहा है आज कल या आज परीक्षा का फल देने वाला आज रिजल्ट है, यह भी हम समाचार पत्र द्वारा ही क्या करते हैं, देखकर हम अपना परीक्षा फल देख सकते हैं। तो विद्यार्थियों समाचार पत्र हर तरफ से हमें क्या है, उपयोगी है। इसीलिए समाचार पत्र पढ़ना बहुत क्या है, महत्व है। और आगे देखिए, आजकल मेरे अंदर समय समय पर बड़े बड़े लेखकों की रचनाएं प्रकाशित होने लगी है। विशेष अंकों में जीवनी, कविता, एकांकी, नाटक, कहानी, आलोचन, स्वस्थ फिल्मी संबंधी सूचनाएं भी प्रकट होती रहती है। किसानों के लिए कृषि संबंधी विशेष जानकारी भी मैं देता हूँ। देखिए यहाँ पर समाचार पत्र कहता है कि आजकल मेरे अंदर समय समय पर बड़े बड़े लेखकों की रचनाएं, देखिए बड़े बड़े लेखकों की जो रचनाएं रहती है वह भी हम समाचार पत्र में देख सकते हैं। कुछ कवियों ने अपनी कविता भी समाचार पत्र में देकर भेजे रहते हैं, तो कुछ कविता भी देख सकते हैं, किन किन की जीवनियाँ भी देख सकते हैं, एकांकी भी देख सकते हैं, कुछ आर्टिकल्स भी छपा जा सकता है। इसीलिए समाचार पत्र भी, यह सब सूचना हम समाचार पत्र में देख सकते हैं। और एक विशेष किसानों के लिए कृषि संबंधी विशेष जानकारी भी हम समाचार पत्र से जान सकते हैं। तो विद्यार्थियों देखिए समाचार पत्र द्वारा कितना कुछ लाभ है। कोई भी समाचार पत्र नहीं पढ़ता, समाचार पत्र पढ़ने क्या कर सकता है, कल पढ़ेंगे, नहीं तो समाचार पत्र पढ़ना बहुत क्या हो सकता है, हमें समाचार पत्र अगर हम देखते हैं तो पढ़ने के लिए मुश्किल की बात हो सकती है। समाचार पत्र पढ़ना यह बहुत मुश्किल है, ऐसा हम करके समाचार पत्र नहीं पढ़ते। लेकिन अगर एक बार हम ऐसी आदत डालें तो जिंदगी भर हमें यह आदत लगी रहती है। इसीलिए समाचार पत्र पढ़ने की एक आदत डालिए, जो आपका हव्यास कर लीजिए। समाचार पत्र पढ़ना आपका एक हैबिट बना लीजिए, क्योंकि समाचार पत्र से हम नई नई खबरें सुन सकते हैं। यहाँ पर बताया जाता है कि कुछ लेखक की रचनाएं भी यहाँ पर दी जाती है, कुछ कवियों की कविता भी दी जाती है, कुछ महान पुरुषों की जीवनी के बारे में भी हम देख सकते हैं, और कहीं कहीं भी खबरें हमें इससे मिल सकते हैं। फिल्मी संबंधी सूचनाएं, खेल-कूदी संबंधी सूचनाएं, किसानों के लिए विशेष अंक रहते हैं, तो किसानों ने विशेष जानकारी भी इससे ही प्राप्त कर सकते हैं। तो समाचार पत्र बहुत क्या हो गया है, महत्व बन गया है। इसीलिए समाचार पत्र पढ़ना बहुत ही हमारे जीवन में महत्व है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಅವಧಿಯೊಳಗೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಆತ್ಮಕಥಾ ಅನ್ನೋ ಪಾಠವನ್ನು ನೋಡಿದ್ದು. ಇದರಲ್ಲಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ತಾನಾಗಿನೇ ಏನಾಗ್ತದಂದ್ರೆ ನಾ ದಿನಾಲು ಎಲ್ಲರೂ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ದೇಶ ವಿದೇಶದ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂದರೆ ಸಮಾಚಾರವನ್ನ ನೀಡ್ತೇನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಇವತ್ತು ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಐತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ. ಮಾತೇನಾಗ್ತದಂದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ರು ನನ್ನನ್ನು ಓದ್ಕೋತ ಅವ್ರು ಟೀ ಕಾಫಿ ಕುಡಿತಾರೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಮುಂಜಾನೆ ನನ್ನ ಮಿತ್ರನ ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾ ಭಾಳಷ್ಟು ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಅಂಗ ಆಗೇನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲ ರಾಜ ಮಹಾರಾಜ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತೀರಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಥವಾ ಯಾವ ಸಮಾಚಾರ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಸಾಧನಗಳೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲ ಕಬೂತರದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಸಂದೇಶವನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಒಂದು ಸ್ಥಳದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಂದೇಶ ಕಳಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕಬೂತರ ಕಡೆ ಕಳಿಸ್ತಿದ್ರು. ಭಾಳಷ್ಟು ವಿಚಿತ್ರ ಅನ್ನಿಸ್ತೈತಿ, ಆದರೂ ಇದು ನಿಜ ಐತಿ. ಅದರ ನಂತರ ಏನು ಬಂದು ಅಂದ್ರೆ ರೇಡಿಯೋ ಬಂತು, ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಬಂದ, ಸಮಾಚಾರ ಏನಾರ ನಮ್ಮದು ಪತ್ರ ನಾವು ಕಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ. ಅದ್ರ ನಂತರ ಟಿವಿ ಬಂತು, ಆಮೇಲೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬಂತು, ಈಗಂತೂ ಏನು ಬಂದೈತಿ ಮೊಬೈಲ್ ಬಂದೈತಿ. ಹೀಗಾಗಿ ಇವೆಲ್ಲ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳ ಏನಾಗ್ಯಾವ ಅಂದ್ರೆ ಮಿತ್ರಗಳಾಗ್ಯಾವ ಅಂತೇಳಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೈತಿ. ನೋಡ್ರಿ ರೇಡಿಯೋಗಳನ್ನ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಕೇಳ್ಬೋದು. ಒಂದು ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಘಟನೆನ
ಒಳಗೆ ಕೇಳೋದ್ರ ಜೊತೆ ಆ ಘಟನೆಯನ್ನು ನಾವು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತೈತಿ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಕಂಪ್ಯೂಟರ್ದಿಂದನೂ ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಮಾಚಾರಗಳನ್ನ ನೋಡ್ತೇವಿ. ನಂತರ ನೋಡ್ರಿ ಆಮೇಲೆ ಈಗಂತೂ ಏನು ಬಂದೈತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಕಡೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ ಆಂಡ್ರಾಯ್ಡ್ ಫೋನ್ ಬಂದಾವ. ಇದ್ರೊಳಗೆ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಆ್ಯಪ್ ಬರ್ತೈತಿ. ಹೆಂಗೆ ಪೇಪರ್ ಒಳಗೆ ಇರ್ತೈತಿ ಹಂಗೆ ನಾವು ಅದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಆದರೆ ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ಯಾವಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಮಿತವೇ, ಭಾಳಷ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಖರ್ಚು ಭಾಳಷ್ಟು. ನಾವು ಒಂದು ರೇಡಿಯೋ ತಗೋಬೇಕಾದ್ರೂ ರೊಕ್ಕ ಭಾಳ ಕೊಡಬೇಕು, ಟಿ ವಿ ತಗೋಬೇಕಾದ್ರೂ ರೊಕ್ಕ ಕೊಡಬೇಕು. ಆದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ಸ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೂ ಭಾಳಷ್ಟು ನಾವು ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಟು ತಗೋಬೇಕು. ಆದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಭಾಳಷ್ಟು ಏನೈತಂದ್ರೆ ಒಂದು ಖರ್ಚಿಲ್ಲದ ಒಂದು ಸಾಧನ ಆಗೈತಿ. ಭಾಳಷ್ಟು ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಮಿತವ್ಯಯ ಸಾಧನ ಆಗೈತಿ. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಶ್ರೀಮಂತ ಜನರು ತಗೋಬಹುದು, ಅದರ ಜೊತೆ ಬಡವ್ರ ಜನರು ತಗೋಬಹುದು. ಹೀಗಾಗಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಭಾಳಷ್ಟು ಒಂದು ಸುಲಭವಾಗಿ ಸಿಗುವಂತ ಸಾಧನ ಆಗೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೈತಿ. ಅದ್ರ ನಂತರ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಮೊದಲ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಒಳಗ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಪ್ರಕಟಣೆ ಯಾವ್ದು ಗೊಂಡಿತ್ತಂದ್ರೆ ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್. ನೋಡ್ರಿ ಮೊದಲನೆಯ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವ್ದಂದ್ರೆ ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್. ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಫಸ್ಟ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉದತ್ ಮಾರ್ತಾಂಡ. ಕನ್ನಡದ ಮೊದಲನೆಯ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವ್ದಂದ್ರೆ ಮಂಗಳೂರು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ. ಹಾಗಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಈ ಮೂರು ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರೆ ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀವಿಯಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ನಾಗ ಇವನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಂದ್ರೆ ಕೇಳ್ಯಾರ. ಏನಂದ್ರೆ आंग्ल भाषा ಮೊದಲ समाचार पत्र ಯಾವುದು ಅಥವಾ हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा है? अगर हिंदी पहला समाचार पत्र ಯಾವ್ದೈತಿ ಉದತ್ ಮಾರ್ತಾಂಡ. ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆದ ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್ ಹಾಗೂ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಣೆಗೊಂಡ ಮೊದಲ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವ್ದಂದ್ರೆ ಮಂಗಳೂರು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ. ಹಾಗಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಈ ಮೂರು ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರೆ ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ಸಲ ಈ ಕ್ವಶನ್ಸ್ ಅನ್ನ ಕೇಳ್ಯಾರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೇನು ಹೇಳ್ತಾರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದೊಳಗೆ ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ಗಟ್ಟಲೆ ಏನಾಗತ್ತಾವಂದ್ರೆ ಪ್ರಕಾಶನಗಳು ಆತಾವು. ಭಾಳ ಸಾವಿರಾರು ಗಟ್ಟಲೆ ದಿನಾಲು ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬರತಾವ. ಅವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆನಾಗ ಬರ್ತಾವ. ನಾವು ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ನೋಡ್ತೇವೆ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಾಗ ನೋಡ್ತೇವೆ, ತೆಲುಗುನಾಗ ನೋಡ್ತೇವೆ, ಮರಾಠಿನಾಗ ನೋಡ್ತೇವೆ, ಕನ್ನಡನಾಗ ನೋಡ್ತೇವೆ. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳಿಗೂ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದೊಳಗೆ ಸಾವಿರಾರು ಪತ್ರಗಳು ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡತ್ತಾರಂದ್ರೆ ಪ್ರಕಾಶಿತಗೊಳಿಸತ್ತಾರೋ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಕೆಲವೊಂದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಕ್ವಶನ್ಸ್ 2 अंकದ ಪ್ರಶ್ನೆ अंकದ ಕೇಳ್ಯಾರು. कई समाचार पत्रों के नाम लिखिए. ನೋಡ್ರಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ವರ್ತಮಾನ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನೀವು ಡೆಕ್ಕನ್ ಹೆರಾಲ್ಡ್ ಬರಿಬಹುದು, ಇಂಡಿಯನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಬರಿಬಹುದು, ದೈನಿಕ್ ಜಾಗರಣ ಬರಿಬಹುದು, ಅಥವಾ ಸಂಯುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಬರಿಬಹುದು, ಅಥವಾ ಪ್ರಜಾವಾಣಿ ಬರಿಬಹುದು, ಅಥವಾ ಕನ್ನಡಮ್ಮ ಬರಿಬಹುದು, ಅಥವಾ ತರುಣ್ ಭಾರತ್ ಬರಿಬಹುದು, ಅಥವಾ ಸಕಾಳ ಬರಿಬಹುದು. ಹೀಗಾಗಿ ಭಾಳ ಭಾಷೆ ಒಳಗೂ ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡತ್ತಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಅದಾವು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು 2 अंकದ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಒಂದು 5 ರಿಂದ 6 ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳನ್ನ ಬರೀರಿ. ಅದ್ರ ನಂತರ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಏನು ಹೇಳ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾನು ದೈನಿಕ್, ಸಾಪ್ತಾಹಿಕ್, ಮಾಸಿಕ್ ಹಾಗೂ ಪಾಕ್ಷಿಕ ರೂಪಗಳು ನಿಮ್ಮ ಕೈ ಒಳಗೆ ಸಿಗ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೋಡಿ ಪಾಕ್ಷಿಕ ಅಂದ್ರೆ 15 ದಿವಸಕ್ಕೆ ಒಂದ್ಸಲ, ದಿನಾನು ಬರೋದು ಸಿಗ್ತೈತೆ. ಮಾಸಿಕ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಸಿಗ್ತೈತೆ, ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಬರೋದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಇರ್ತೈತೆ. ಮತ್ತೊಂದೇನು ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ ಸಂಜೆಗೂ ಕೆಲವೊಂದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಸಂಜೆ ಈ ಸಂಜೆ ಈಗ ಸಂಜೆಗೂ ಏನಾದರೂ ಹೊಸ ನ್ಯೂಸ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸಂಜೆಗೂ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಮಾಡ್ತಾರೋ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ರೂಪಗೂ ನಿಮ್ಮ ಕೈ ಒಳಗೆ ಸಿಗ್ತೇನೆ. ಆಮೇಲೆ ವಿಶೇಷ ಏನು ಹೇಳ್ಬೋದು ನಾವು ವಿಷಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸಾಮಾಜಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ, ಆರ್ಥಿಕ ಹಾಗೂ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ, ಮನೋರಂಜಕ ಹೀಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ವಿಷಯ ಅನುಸಾರ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ ವಿಭಜನೆಗೊಳ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಹೇಳ್ತೈತಿ. ಸಾಮಾಜಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನೋಡ್ತೇವೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನೋಡ್ತೇವೆ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕೆಲವೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೇಗೆ ಆಚರಿಸಿರೋ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಆಮೇಲೆ ಆಟಗಳದ್ದು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ತೇವೆ. ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ನೋಡ್ರಿ, ಖೇಲ್ಕೂದ್ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಯಿತು, ಕ್ರಿಕೆಟ್ ಯಾರ್ಯಾರ ನಡುವೆ ಆಯಿತು, ಕಬಡ್ಡಿ ಆಯಿತು, ಹಾಕಿ ಆಯಿತು. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಪೇಪರ್ ಹಿಂದಿನ ಸೈಡ್ ಒಳಗೆ ಏನು ನೋಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ
ಆಟದ ಬಗ್ಗೆನೇ ನೋಡ್ತೇವೆ. ಇವೆಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಲೂ ನಾ ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ವಿಷಯಗಳ ಒಂದು ವಿಭಜಿತ ಮಾಡಿ ನನ್ನನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೈತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನು ಹೇಳ್ತೈತಿ, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ತನ್ನ ಆತ್ಮಕಥೆಯನ್ನ ಹೇಳ್ತೈತಿ. ದೇಶ ವಿದೇಶದ ಘಟನೆಗಳನ್ನ ನಂತರ ಸಿಗ್ತಾವು. ನಾ ದೇಶ ವಿದೇಶದನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ ನೋಡ್ರಿ. ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಕೂತಿರ್ತೇವೆ, ಆದ್ರೆ ವಿದೇಶವಾಗಿ ಏನಾಗೈತಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡ್ತೇವೆ. ಆಮೇಲೆ ಆಟಗಳ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತೇವೆ, ಸಿನಿಮಾ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತೇವೆ ನೋಡ್ರಿ. ಹೊಸ ಸಿನಿಮಾ ಯಾವ್ದು ರಿಲೀಸ್ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ಅದ್ರ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ, ಅಥವಾ ಯಾವ್ದಾದ್ರು ಆಕ್ಟ್ರೆಸ್ ಹೊಸವಾಗಿ ಬಂದಿದ್ದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೋ, ಯಾರಾದ್ರೂ ಗಾಸಿಪ್ ಮಾಡಿದ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೋ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಸಿನಿಮಾ ರಂಗದ್ದು ಕೂಡ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಳಗ ನೋಡ್ತೇವಿ. ಹಾಗಾಗಿ ನೌಕರಿ ಸಂಬಂಧಿ ನೋಡ್ರಿ, ನೌಕರಿ ಸಂಬಂಧಿ ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ನೌಕರಿ ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಒಂದು ಆಫೀಸ್ ಒಳಗೆ ಒಂದು ನೌಕರಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಇದ್ರೊಳಗೆ ಹಾಕಿರ್ತಾರೋ, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ನಾಗ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಈ ನಂಬರ್ಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ, ನಿಮ್ದು ಎಷ್ಟು ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಶನ್ ಐತಿ, ನಾವು ಇಷ್ಟು ಸಂಬಳ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೇವೆ. ಯಾರು ನೌಕರಿ ಬೇಕಾಗಿರ್ತೈತೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಳಗೆ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನೌಕರಿ ಸಂಬಂಧಿನೂ ಸಿಗ್ತೈತಿ. ಆಮೇಲೆ ಬಾಜಾರ್ ಭಾವ್ ನೋಡ್ರಿ, ನಮಗೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ದರ ಏನೈತಿ ಇವತ್ತ ನೋಡ್ರಿ. ಚಿನ್ನ ಬೆಳ್ಳಿ ಎಲ್ಲ ಹೌಸ್ ವೈಸ್ ಮನೆ ಕೂತಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅದ್ರ ರೇಟ ಬೇಕಾಗಿರ್ತೈತಿ. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಎಷ್ಟಾಯ್ತು, ಬಂಗಾರ ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಐತಿ, ಬಂಗಾರ ಬೆಲೆ ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಮಾರಾಟೈತಿ, ಬೆಳ್ಳಿದು ಎಷ್ಟೈತಿ, ಇದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಮತ್ತೊಂದೇನಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ಕೃಷಿ ಬಗ್ಗೆನೂ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ಅವರ ನೀಡಿರ್ತಾರು. ರೈತರ ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಿರ ಅಥವಾ ಔಷಧಗಳ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲಾನು ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕೃಷಿಯ ಬಗ್ಗೆನೂ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಂದು ದಿವಸ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಇದು ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡ್ತೈತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಕಾರ್ಟೂನ್ ಕೊಡ್ತಾರು, ಪದಬಂಧ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರು. ಕಾರ್ಟೂನ್ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಣ್ಣದಿಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರು. ಪದಬಂಧ ಮೇಲಿನಿಂದ ಕೆಳಗೆ, ಎಡದಿಂದ ಬಲಕ್ಕೆ, ಈ ಪದಬಂಧ ನಾವು ಜೋಡಿಸೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಜ್ಞಾನ ಹೆಚ್ಚಾಗ್ತೈತಿ. ಅದ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಶಬ್ದಗಳು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ, ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಶಬ್ದ ಬರಿಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಹೀಗಾಗಿ ಪದಬಂಧ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ವಿವಾಹ ಸಂಬಂಧಿ ವಿಜ್ಞಾಪನನ್ನು ಇದ್ರೊಳಗ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ವಧು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ, ವರ ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ವಧು ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಅವ್ರು ಅಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕಿಸ್ತಾರು, ವರ ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕಿಸ್ತಾರು. ಯಾವ ಧರ್ಮ, ಯಾವ ಕಾಸ್ಟ್ ಬೇಕಾಗ್ಯಾರು, ಎಷ್ಟು ಹೈಟ, ಇದನ್ನೆಲ್ಲಾನು ಅದ್ರೊಳಗ ಹಾಕಿರ್ತಾರೋ. ಅವ್ರು ಅದನ್ನ ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಳಗ ನೋಡ್ಬೋದು. ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷವಾದ ಏನು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಳಗ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ಪರೀಕ್ಷಾ ಉಪಯೋಗಿ ಸಾಮಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ನೋಡಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಮೊದಲು ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಪರೀಕ್ಷಾ ಉಪಯೋಗಿನೂ ಏನು ಮಾಡತ್ತಾರಂದ್ರೆ ಸಾಮಗ್ರಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಮ್ಯಾಥ್ಸ್ ಲೆಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರೋ, ಅಥವಾ ವಿಜ್ಞಾನ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಯೋಗ ಕೊಟ್ಟು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ತಾರೋ. ಹಿಂದಿದಿದ್ರೆ ಹಿಂದಿ ಒಂದು ಕವಿತೆ ಐತಂದ್ರೆ ಅದು ಭಾವಾರ್ಥ, ಅದು ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕನ್ನಡ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಸಾರಾಂಶ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಗ್ರಾಮರ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ. ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಆಫ್ ಸ್ಪೀಚ್ ಆಗಲಿ, ಕಂಜಕ್ಷನ್ಸ್ ಆಗಲಿ, ಪ್ರಿಪೋಸಿಷನ್ಸ್ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಹೋಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಸೋಲ್ ಏನು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಗ್ರಾಮರ್ ಐತಿ ಎಲ್ಲದನ್ನು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಳಗೆ ಪರೀಕ್ಷಾ ಉಪಯೋಗಿ ಸಾಮಗ್ರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರನ್ಯಾಗ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೊಂದೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪರೀಕ್ಷಾ ಫಲನ ನೋಡ್ರಿ, ರಿಸಲ್ಟ್ ನಿಮ್ಮ ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟಣೆ ಒಂದಿದೆ. ಒಂದು SSLC ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟಣೆ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದ್ರ ನಂತರ ಅದ್ರಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಯಾರು ಫಸ್ಟ್ ಬಂದರು, ಜಿಲ್ಲಾಕ್ಕೆ ಯಾರು ಫಸ್ಟ್ ಬಂದರು, ಅದನ್ನು ನಾವು ಪೇಪರ್ನಾಗ ನೋಡ್ಬೋದು. ಹೀಗಾಗಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರದಿಂದ ನಮ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನದವು ಅನುಕೂಲಗಳದಾವು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮಗೆ ಯಾಕೆ ಈ ಪಾಠವನ್ನು ಕೊಟ್ಟಾರಂದ್ರೆ ನೀವು ಒಂದು ಹ್ಯಾಬಿಟ್, ಒಂದು ಹವ್ಯಾಸ ಏನು ಬೆಳೆಸ್ಕೋರಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದೋದ ನೋಡ್ರಿ. ಎಷ್ಟು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದ್ತೇರಿ, ಎಷ್ಟು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದ್ತೇರಿ, ಅಷ್ಟ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಜ್ಞಾನ ಹೆಚ್ಚಾಗ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ. ಯಾವ ಮಂತ್ರಿಗಳು ಯಾವ್ಯಾವ ವಿಭಾಗದಾಗ ಯಾವ್ಯಾವ ಮಂತ್ರಿಗಳು ಅದರ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ ನಮಗೆ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಪರೀಕ್ಷಾ ಉಪಯೋಗಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಾವು. ಸ್ಯಾಟಲೈಟ್ ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. ಇವತ್ತ ಯಾವ್ದ ಸ್ಯಾಟಲೈಟನ್ನು ಇದು ಮಾಡಿರೋ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಹೋಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಸೋಲ್ ಎಲ್ಲಾನು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದುವ ಹವ್ಯಾಸ ಇವತ್ತಿಂದನ ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮುಂದಿನ ಪಾಠ ಮುಂದಿನ ಭಾಗಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾ ಈಗ ಎಷ್ಟು ಪಾಠ ಹೇಳೀನಿ ಅದ್ರ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ನೀವು ಬರೀರಿ. ಕೆಲವೊಂದು ಆನ್ಸರ್ ಸಹಿತ ಕ್ವಶನ್ಸ್ ನಿಮ್ಗೆ ಕಳ್ಸತ್ತೀವಿ. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಪೇರ್ಗಳನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ. ಸಭಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ
आज का जो गृह पाठ है, आज का जो होमवर्क है, तो जितना मैं आपको पाठ बोली हूँ उतने प्रश्न उत्तर लेकर हमें भेज दीजिए। हम फिर से अगली कक्षा में आकर आपसे मिलूंगी। धन्यवाद।